हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी इयत्ता 9वीच्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. गणित भाग 2. या गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1, भूमितीतील मूलभूत संबोध. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण संख्या डिफाईन करू शकत नाही, त्याचप्रमाणे बिंदू, रेषा आणि प्रतल सुद्धा आपण डिफाईन करू शकत नाही. म्हणजेच हे काय आहेत? भूमितीतील मूलभूत संबोध आहेत. येथे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, रेषा म्हणजे सरळ रेषा घ्यायची आहे आपल्याला इथे. तर भूमितीतील जे गणित भाग 2 मधील जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध. यामध्ये प्रथम आपण निर्देशक बिंदू आणि अंतर याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, सर्वप्रथम इथे संख्या रेषा आखलेली आहे. तर त्या संख्या रेषा आपल्याला याच्यापूर्वी पण तुम्ही अभ्यासलेली आहे इयत्ता 8वी मध्ये. तर याच्यामध्ये सुरुवातीला ही एक सरळ रेषा काढलेली आहे. सरळ रेषेवरती आपण काय घेतलेला आहे, सुरुवातीला एक बिंदू घेतलेला आहे. हा बिंदू घेतलेला आहे, त्या बिंदूला काय नाव दिलेलं आहे, ओ नाव दिलेलं आहे. आणि या ओ बिंदूचा निर्देशक किती आहे, 0. किती आहे, 0. त्याचप्रमाणे एक एक एकक एवढं अंतर सोडून आपण काय केलेले आहेत, नंबर्स घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. तर याच्यामध्ये हे उजव्या बाजूला असलेले जे अंक असतात ते नेहमीच काय असतात, धन असतात. आणि डाव्या बाजूला आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूपासून जे डाव्या बाजूला जे असतात ते म्हणजे काय असतात, ऋण संख्या असतात, नेहमीच ऋण संख्या असतात. तर इथे बघा, इथे एक बिंदू घेतलेला आहे ज्याचा निर्देशक किती आहे, -1 आहे. इथं -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे, -6 आहे. 8वीला आपण हे सुद्धा अभ्यासलेलं आहोत विद्यार्थ्यांनो, की ह्या शून्यापासून उजवीकडची अंतरे कशी असतात, धन असतात. आणि डावीकडील बाजूची अंतरे काय असतात, ऋण असतात. याचाच अर्थ जसं जसं आपण ह्या शून्यापासून उजव्या बाजूला जाऊ तसं संख्या काय होते, वाढत जाते. अंकाची किंमत ही वाढत जाते. आणि जसे जसे आपण डाव्या बाजूला जाऊ तसे तसे किंमत काय होते, कमी कमी होत जाते. याचा अर्थ काय, शून्यापेक्षा 1 काय आहे, मोठे आहे. 1 पेक्षा 2 काय आहे, मोठे आहे. 2 पेक्षा 3 काय आहे, मोठे आहे. असंच आता हे 4 5 6 सुद्धा हे संख्या काय झालेले, मोठ्या मोठ्या होत गेलेल्या आहेत. आणि शून्यापासून डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर काय लक्षात येतं आपल्या, 0 आणि -1 याच्यामध्ये लहान कोण असेल, तर -1 लहान असणार आहे. कारण का, शून्याच्या डाव्या बाजूला काय आहे, -1 आहे. आणि उजव्या बाजूला काय आहे, +1 आहे. याचा अर्थ काय, ह्या शून्यापासून आपण उजव्या बाजूला गेलो तर मोठी संख्या होत जाते आणि डाव्या बाजूला गेलो तर काय होत जाते, लहान संख्या होत जाते. याचा अर्थ बघा, याच्याकडे किंमत किती आहे, 0 आहे. आणि इथं काय आहे, ह्या 1 ची किंमत -1 आहे. आणि इथं काय आहे, ऋण 1 आहे. ऋण म्हणजे नेहमीच आपण लक्षात ठेवूया शब्द, ऋण म्हणजे काय, कर्ज. मग ज्याच्यावरती कर्ज आहे तो जास्त गरीब असणार आहे अर्थातच, बरोबर ना. तर तसं इथं माझ्याकडे समजा 1 रुपया आहे, दुसऱ्या मुलाकडे -1 रुपया आहे. -1 रुपया असं आपण म्हणू शकतो, कारण ते ऋण आहे, ऋण घेतलेलं आहे म्हणून, उसना घेतलेला आहे म्हणून कर्ज आहे, ऋण आहे असं समजा. मग धन कोण असणार आहे, ज्याच्याकडे स्वतःचा हक्काचा 1 रुपया असणार आहे तो काय असणार आहे, धनवान असणार आहे, मोठा असणार आहे. आणि ज्याच्याकडे बँकेकडून त्यांनी घेतलेलं असेल किंवा कोणाकडून घेतलेलं असेल तर ते कर्ज असणार आहे, म्हणजे तो अर्थात काय असणार आहे, गरीब असणार आहे. म्हणजेच त्याची किंमत काय असणार आहे, कमी असणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला इथून पुढे कधीही लहान कोण मोठा कोण हे ओळखायला अगदी सोपं होऊन जाईल काम आपलं. त्याचप्रमाणे आता इथं निर्देशक दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो, बघा. तर बिंदू डी हा जो आहे, हा बिंदू डी हा किती बिंदू कोणती संख्या निर्देशित करतो, तर 1 ही संख्या निर्देशित करतो. आता इथे 3 ही जी संख्या आहे, ही 3 संख्या कोणता बिंदू निर्देशित करते, तर बिंदू ई.
याचा अर्थ बिंदू ई जो आहे तो 3 ही संख्या निर्देशित करतो. त्याचप्रमाणे सी बिंदू सुद्धा काय करतो तर -2 ही संख्या निर्देशित केलेली आहे त्यांनी. आणि बी ह्या बिंदूनं कोणती संख्या निर्देशित केलेली आहे -3. तसेच ए या बिंदूनं सुद्धा निर्देशित केलेली संख्या किती आहे -5 आहे. समजतंय सर्वांना? बरोबर आहे ना सर्व? ओके. तर आता आपल्याला काय करायचं परीक्षेमध्ये मला सांगायचं तुम्हाला की परीक्षेमध्ये तुम्हाला अशी संख्या रेषा दिली जाते, त्यांचे बिंदू दिलेले असतात, निर्देशित केलेले असतात आणि तुम्हाला विचारलेलं असतं की बिंदू बी चा निर्देशक किती किती आहे विद्यार्थ्यांनो? बिंदू बी चा निर्देशक किती? -3 आहे. बरोबर ना? त्याचप्रमाणे समजा आणखी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला गेला, बिंदू ओ चा निर्देशक किती आहे, तर तुम्ही काय उत्तर द्या बरं इथे? 0. म्हणजे बिंदू ओ ने निर्देशित केलेला जो बिंदू आहे, संख्या आहे, ती संख्या किती आहे? 0. समजते सर्वांना ना? बरोबर आहे ना? ओके. विद्यार्थ्यांना आपण काय करूयात, अंतरे काढूयात. आता तुम्हाला निर्देशक कुठल्या बिंदूचा निर्देशक किती आहे हे समजलेलं आहेच आहे, बरोबर ना? तर आता आपण काय करूयात, या दोन बिंदू मधील अंतर काढायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला बघा विद्यार्थ्यांनो, बिंदू डी आणि बिंदू ई या दोन बिंदू मधलं अंतर जे आहे ते किती आहे? 2 आहे. कारण का 1 आणि 2 मध्ये 1 एकक आहे, 2 आणि 3 मध्ये 1 एकक आहे. हे 1 एकक आणि हे 1 एकक मिळून किती झालं? 2 एकक झालं. म्हणजे बिंदू डी आणि ई याच्या मधलं अंतर किती झालं? 2 झालं. त्याचप्रमाणे बिंदू ए आणि बिंदू बी इथं बघा, बिंदू ए चा निर्देशक किती आहे? -5 आहे. बिंदू ए चा निर्देशक किती आहे? -3 आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतो, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचा असतो? नेहमीच वजा करायचा असतो. आता येथे पहा, बिंदू बी चा निर्देशक किती आहे? -3 आहे. बिंदू ए चा निर्देशक किती आहे? -5 आहे. याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता असेल आणि लहान निर्देशक कोणता असेल बरं? तर जो उजव्या बाजूला असणार आहे तो असणार आहे मोठा निर्देशक आणि जो डाव्या बाजूला असणार आहे तो असणार आहे लहान निर्देशक. हे लक्षातच ठेवायचे आहे आपण कायमस्वरूपी मुलांनो. तर याच्यामध्ये बिंदू बी चा निर्देशक हा -3 आहे. याचा अर्थ बिंदू बी चा निर्देशक हा मोठा निर्देशक आहे आणि बिंदू ए चा निर्देशक हा -5 आहे जो डाव्या बाजूला आहे. म्हणून ए बिंदूचा निर्देशक -5 जो आहे तो काय असणार आहे? -3 पेक्षा लहानच असणार आहे. मग आपण काय करणार आहोत येथे, तर -3. आता आपण बघूयात एक उदाहरण. डिस्टन्स ऑफ ए बी काय करायचं याच्यामध्ये, निर्देशक मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत. तरच आपण अंतर काढू शकतो. तर याच्यामध्ये आता येथे बिंदू बी चा निर्देशक हा मोठा निर्देशक आहे म्हणून इथं काय लिहावं लागणार आहे? -3 मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचे आपल्याला येथे? वजा करायचे. म्हणजे इथं वजा चिन्ह येईल आणि बिंदू ए चा निर्देशक की जो डाव्या बाजूला आहे, जो लहान आहे, जो वजा करायचे आपल्याला तो कोणता आहे? -5 आहे. बघा आता येथे दोन्ही चिन्ह एकत्रित दिसतात आपल्याला, पण मल्टिप्लिकेशन साइन असतं म्हणून इथं काय करायचे? कंस असतो, नेहमी कंस घालायचे, लक्षात ठेवा. -3 आहे तसंच राहील आणि वजा वजा काय होईल इथे? अधिक होईल. म्हणजे किती झाले? +5 झाले. मग आता इथं +5 आहे, इथं -3 आहे. म्हणजे 5तून 3 काय करायचे आहेत? वजा करायचे. म्हणजे आपण काय करतो नेहमी? बेरजेचा गुणधर्म इथं वापरतोय आपण. एक संख्या मोठी आहे, एक संख्या लहान आहे, दोन्हींची चिन्ह वेगळी आहेत. अशा वेळी आपण काय करतोय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि चिन्ह मात्र कोणत्या संख्येचं द्यायचंय? मोठ्या संख्येचं. म्हणजे 5 मधून 3 गेले तर किती राहिले? 2 राहिले. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे म्हणून इथं काय दिलेलं आहे आपण? धनाचे. आणि एक लक्षात ठेवा, अंतर हे नेहमीच धन असतात, अंतर कधीही ऋण असत नाही. इट इज ए नॉन निगेटिव्ह रियल नंबर. डिस्टन्स इज द नॉन निगेटिव्ह रियल नंबर. ओके, अंडरस्टूड? दॅट मीन्स
डिस्टन्स ऑफ ए बी इक्वल टू 2. दिस इज युअर करेक्ट आन्सर. यालाच आणखी आपण कसं म्हणू शकतो, जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण समजा आपण रेषाखंड ए बी मधलं अंतर जर काढायचं असेल तर कसं लिहिणार आहे, लेंथ ऑफ ए बी ॲज लाईक. डिस्टन्स जेव्हा लिहितो तेव्हा ए आणि बी च्या मध्ये कॉमा घ्यायचे आणि लेंथ ऑफ ए बी लिहित असताना किती येणार आहे, 2. दोघांचा अर्थ काय आहे, सेमच आहे. अंतर आहे इथे आणि इथं काय आहे, लांबी आहे. पण अंतर लिहिण्याची पद्धत कशी आहे, डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी. दॅट इज रीड करताना मात्र कसं वाचन करायचं याचं, डिस्टन्स ए बी मधलं अंतर किंवा डिस्टन्स ऑफ ए बी आणि इथं काय आहे, लेंथ ऑफ ए बी. पण इथे ए आणि बी च्या मध्ये कॉमा द्यायचा नाही. लेंथ ही सलग असते, लक्षात घ्या. म्हणून ठीक आहे, समजलंय सर्वांना. ओके, बघा डिस्टन्स डीई, डीई हे डिस्टन्स आपण फाइंड आउट. बघा हे 1 नंबरचं उदाहरण घेतलेलं आहे, हे 2 नंबर. डिस्टन्स ऑफ डीई, डिस्टन्स ऑफ डीई कसं काढणार, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बिंदू डी चा निर्देशक किती आहे, धन 1 आहे आणि बिंदू डी चा किती, ई चा किती आहे, बिंदू ई चा निर्देशक हा 3 आहे. 3 मोठा का 1 मोठं, मग याच्यामध्ये 3 हा पेक्षा काय मोठा आहे. त्याच्यामुळे इथे बघा 3 इज ग्रेटर दॅन 1 हे आपल्या लक्षात येतं. इथे 1 हा 3 पेक्षा काय आहे, लहान आहे किंवा 3 हा 1 पेक्षा काय आहे, मोठा आहे. मग आता आपली नेहमीची पद्धत काय करतो आपण, डिस्टन्स काढताना अंतर 2 बिंदू मधलं जर काढायचं असेल तर काय करायचंय, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचे, वजा करायचं. मग आता इथं मोठा निर्देशक किती आहे आपला, 3 आहे. 3 हा निर्देशक, 3 ह्या निर्देशकातून म्हणजे मोठ्या निर्देशकातून 1 हा लहान निर्देशक आहे, तो काय करायचंय, वजा करायचं. म्हणजे येथे काय करायचंय आपल्याला, 3 मधून 1 गेला, 3 वजा 1 बरोबर किती आलं, 2. म्हणजेच ह्या 2 बिंदू मधलं अंतर, बिंदू डी आणि बिंदू ई ह्या 2 बिंदू मधलं अंतर जे आहे ते किती आलेले आपल्याला, 2 आलेले. डिस्टन्स ऑफ डीई किती आलेले, 2 आलेले. बघा डिस्टन्स ऑफ ए बी पण 2 आलेले, डीई सुद्धा 2च आले. आपण बिंदू सी आणि डी या 2 बिंदूतलं अंतर काढूयात विद्यार्थ्यांनो. बघा बिंदू सी चा निर्देशक किती आहे, -2 आणि बिंदू डी चा निर्देशक किती आहे, 1 आहे. तर याच्यामध्ये लहान निर्देशक आणि मोठा निर्देशक कोणता आहे हे कसं ओळखायचं. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो उजव्या बाजूला असतो तो नेहमी काय असतो, धनवान असतो, धन असतो, मोठा असतो, बरोबर ना. आणि जो डाव्या बाजूला असतो तो काय असतो, लहान असतो. मग येथे पाहिल्यानंतर सी हा बिंदू काय आहे, डाव्या बाजूला आहे आणि डी हा बिंदू उजव्या बाजूला आहे. याचाच अर्थ काय होतो, तर 1 ही संख्या जी आहे ते येथे काय आहे, मोठी आहे, धन आहे आणि सी बिंदूचा निर्देशक जो -2 दिलेले ही संख्या डाव्या बाजूला असल्यामुळे ती काय असणार आहे, लहान असणार आहे. म्हणजे आपण येथे तो बघा कसे, तर 1 हा -2 पेक्षा काय आहे, मोठा आहे. म्हणजे आपल्याला बिंदू सी आणि डी मधलं अंतर काढायचं आहे. आता कसं लिहिणार मग, डिस्टन्स ऑफ सी डी, डिस्टन्स ऑफ सी डी डिस्टन्स ऑफ सी डी बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचे, आपल्याला इथे वजा करायचे. म्हणजे मोठा निर्देशक किती आहे, 1 आहे, वजा त्याच्यातून लहान निर्देशक काय करायचे, आपल्याला वजा करायचे. म्हणजे हा लहान निर्देशक किती आहे, -2 आहे. बघा येते 1 आहे तसाच राहील आणि वजा वजा येथे काय होणार आहे, अधिक होणार आहे. म्हणजे किती आले, +2 आले. 1 + 2 किती झाली बेरीज, 3. म्हणजेच बिंदू सी आणि डी, बिंदू
सी आणि डी यांच्यामधलं जे अंतर आहे ती किती आलं 3 आलं. हे जे अंतर आहे हे किती आलेलं आहे आपलं 3 एकक आलेलं आहे. म्हणजे येथे आपलं हे जे अंतर आपण काढलेलं आहे बिंदू सी आणि डी, डिस्टन्स ऑफ सी डी विच इज इक्वल टू 3. त्याचप्रमाणे आपण लेंथ ऑफ सी डी सुद्धा लिहू शकतो. कसं लिहिणार मग? लेंथ ऑफ सी डी इक्वल टू किती येणार आहे 3. ह्या पद्धतीने समजलंय? परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारलाच जातो, हे लक्षात घ्या. 2 मार्कासाठी असतो. येथे तुम्हाला नंबर संख्या रेषा दिलेली असते, बिंदू दिलेले असतात, निर्देशक दिलेले असतात आणि तुम्हाला 2 बिंदू मधले अंतर काढायचं असतं. तर कसं मग येते? तर पहिल्यांदा आपण काय करायचंय, संख्या रेषेचं बारकाईनं निरीक्षण करायचे विद्यार्थी. नाहीतर काही गडबडीमध्ये काय होतं, नंबर चुकू शकतो. व्यवस्थित पाहायचंय कोणत्या बिंदूचा निर्देशक कोणता दिलेला आहे, काळजीपूर्वक पाहायचं आहे. बिलकुल गडबड करायची नाही, कारण सगळे नंबर्सच दिसतात, त्याच्यामुळे चुकीचा नंबर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काळजीपूर्वक पाहायचंय. पहिल्यांदा काय करायचंय, पहिल्यांदा 2 दिलेल्या बिंदूंचे निर्देशक बघायचे आहेत. मग उजव्या बाजूला कोणता निर्देशक आहे, डाव्या बाजूला कोणता निर्देशक आहे. मग तुमच्या आयडिया लक्षात येईल हा निर्देशक कोणता आहे आणि मोठा निर्देशक कोणता आहे. बरोबर? तर याच्यातून काय करतो आपण, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करतो, वजा करतो आणि जे बेरीज येईल ते म्हणजे काय, तर दिलेल्या 2 बिंदू मधलं अंतर असतं. कुठलाही प्रश्न कसाही विचारू देत, काही प्रॉब्लेम नाही. आपला ठरलेला क्रायटेरिया बिलकुल सोडायचा नाही. डावी बाजू उजवी बाजू, लहान निर्देशक मोठा निर्देशक आणि दोन्हीच्या मधली काय करायचे, वजाबाकी घ्यायची. उत्तर बिलकुल चुकणार नाही. बरोबर ना? सगळ्यांचं बरोबर येणार ना आता? ओके. चला तर मग आता आपण काय करायचंय, आपल्या पुस्तकातील सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला जो दिलेला आहे काय आहे, संख्या रेषेच्या साहाय्याने खालील अंतरे काढा. म्हणजे आपल्याला पुस्तकामध्ये सराव संचामध्ये 1.1 मध्ये ही आकृती दिलेली संख्या रेषेची आणि त्या आकृतीमध्ये संख्या रेषेवरती काही बिंदू दिलेत आणि त्यांचे काही निर्देशक दिलेले आहेत आणि तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. आता जे मी ज्या पद्धतीने शिकवलेले आहेत, ज्या पद्धतीने सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचे आहेत. उदाहरण किती दिलेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एवढी 8 उदाहरणं जर का तुम्ही सोडवली तर तुमचा परफेक्ट असा काय होणार आहे, सराव होणार आहे आणि परीक्षेमध्ये एकाही विद्यार्थ्याचं उत्तर चुकणार नाही. जमेल ना सोडवायला? सर्वांनी सोडवायचा आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क दिलेला आहे. ओके, गुड. आणि जर मी तयार केलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करायचे, लाईक्स करायचे आणि थम्स अप करायला विसरायचं नाही. ओके.